सोनाली भालेसैन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. शिवाजीनगर परिसरात छापा टाकून 1,11,00,000 रुपयांच्या जुन्या नोटा गुन्हे शाखेने जप्त केल्या. गुन्हे शाखेने शिवाजीनगर परिसरात छापा टाकून 1,11,00,000 रुपये किमतीच्या 1,000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटांसह एकाला ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त करण्यात आली आहे. अंकेश अनंत अग्रवाल असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो गेल्या 3 वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवसायात आहे. अंकेश हा त्याच्याकडील 1,11,00,000 रुपयांच्या 1,000 आणि 500च्या नोटा 30% दराने अदलाबदल करून घेण्यासाठी महापालिकेजवळ नाकोडा कोर्ट इमारतीमध्ये किशोर शेषमल पोरवाल यांच्याकडे आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलेश जगताप, संतोष पागार, परवेज जमादार, राहुल घाडगे, प्रमोद गायकवाड, अजय भोसले आणि प्रवीण जाधव यांनी सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी अंकेश याला यात नोटा कोठून आल्या याची माहिती देता आली नाही. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेऊन आयकर विभागाकडे सोपवली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर यापूर्वी कचरा वेचक महिलेला डेक्कन येथील कचराकुंडीत 52,000 रुपये किमतीच्या 500च्या नोटा आढळून आल्या होत्या. धार्मिक स्थळांवर केल्या जाणाऱ्या कारवाईकडे मुख्य सभेत नगरसेवकांनी लक्ष वेधले. महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात असतानाच अनधिकृत राजकीय कार्यालयांवर मात्र कारवाई केली जात नसल्याकडे मुख्य सभेत नगरसेवकांनी लक्ष वेधले. या अनधिकृत कार्यालयांवरही ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महापालिकेच्या मुख्य सभेत धार्मिक स्थळांवर कारवाई केली असतानाच मूर्तींची विटंबना होत असल्याकडे नगरसेविका मनीषा घाटे यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी शहरात ठिकठिकाणी अनधिकृत राजकीय कार्यालये थाटण्यात आली आहेत. या कार्यालयांवर प्रशासन कारवाई कधी करणार असा प्रश्न माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी विचारला. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेविका मंजुषा नागपुरे, रुपाली पाटील यांनी यावेळी प्रशासनाला जाब विचारला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले. माळी समाज प्रबोधिनीच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीला येत्या 28 नोव्हेंबर रोजी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पुणे येथील माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्रतर्फे पुणे येथील महात्मा फुले वाडा येथे समता भूमीवर ज्योती अस्थिवंदना आणि दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्रतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक जगन्नाथ लडकत, दीपक जगताप, दशरथ कुळधरण आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दीप्ती चौधरी म्हणाल्या, महात्मा फुले यांची इच्छा होती त्यांच्या निधनानंतर त्यांना फुले वाड्यातच दफन करण्यात यावे, परंतु ते त्याप्रमाणे झाले नाही. म्हणून ब्रिटिश प्रशासनाला न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीच्या इच्छेपूर्तीसाठी महात्मा फुले यांच्या अस्थी लहुजी वस्ताद तालमीच्या पैलवानाचे लेझिम पथक घेऊन फुले वाड्यावर वाजत गाजत आणल्या. फुले वाड्यावरील तुळशी वृंदावनाच्या खाली त्या अस्थी समाधीस्थ करण्यात आल्या आहेत. आपल्या पतीच्या इच्छापूर्तीच्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अखिल भारतीय स्त्री शक्तीतर्फे यावेळी अभिवादन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महात्मा फुल्यांच्या पुण्यतिथीस 125 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता 126वे वर्ष आहे आणि त्यानिमित्त आम्ही अस्थिवंदनाचा कार्यक्रम त्या दिवशी घेतलेला आहे की महात्मा फुले यांची स्वतःची अशी इच्छा होती की त्यांना त्यांच्या वाड्याच्या परिसरातच त्यांचं दफन करण्यात यावं, परंतु ब्रिटिश गव्हर्नमेंटमुळे ते शक्य झालं नाही. परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या अस्थी
वाजत गाजत आणल्या आणि त्या वाड्यामध्ये त्या दफन केल्या. तर तिथे आज तुळशी वृंदावन आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे सर्वांचं प्रेरणास्थान असलेले महात्माजी फुले यांचं अस्थी त्या ठिकाणी आहेत. तर त्यांना वंदना करण्यासाठी, त्यांच्या अस्थींना वंदन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्या दिवशी त्या ठिकाणी दीपोत्सव करण्यात येईल. पूर्वसंध्येला म्हणजे 27 तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी दीपोत्सव करण्यात येईल आणि त्यापूर्वी सावित्रीबाई फुले स्मारकाच्या हॉलमध्ये त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यावर पोवाड्याचा कार्यक्रम एक आणि त्यानंतर त्यांच्या जीवनावर व्याख्यान अशा स्वरूपाचा कार्यक्रम त्या दिवशी करण्यात येणार आहे. त्या दिवशी आमच्या समाजाचे माळी समाज प्रबोधिनी यांच्यातर्फे आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे. महात्माजी फुले खूप मोठे होते, त्यामुळे अनेक संस्था, अनेक लोक, अनेक वेगवेगळ्या समाजातील थरातून फार मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असतात. तर तसेच अनेक कार्यक्रम 27 आणि 28 दोन्ही दिवशी त्या ठिकाणी होणार आहेत. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे महान व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये हा बुकमार्कचा जो प्रयोग आहे हा पहिल्यांदा केलेला आहे आणि त्याचं प्रकाशन आहे. बुकमार्क म्हणजे आपण पुस्तक वाचताना बुकमार्क हे प्रथित यश असं ते संबोधलं गेलेलं आहे आणि अशा या बुकमार्कचं त्यांच्या जीवनावर आधारित बुकमार्कचं प्रकाशन हे या कार्यक्रमामध्ये होणार आहे. कारण त्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि सर्वांच्यामध्ये हा संदेश पोचावा त्या बुकमार्कच्या निमित्तानं आणि रोज आपल्या डोळ्यासमोर ते बुकमार्क पुस्तक वाचताना राहावं म्हणून ही संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याची निर्मिती केलेली आहे. राष्ट्रवादीमध्ये सामूहिक नेतृत्व हवे असल्याचे प्रतिपादन अनिल भोसले यांनी केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचलन सामूहिक नेतृत्वाद्वारे झाले पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता येण्यासाठी प्रत्येक नगरसेवक कार्यकर्त्याला महत्त्व दिले पाहिजे. पक्षामध्ये सामूहिक चर्चा होऊन निर्णय होणे आवश्यक असल्याचे मत नवनिर्वाचित आमदार अनिल भोसले यांनी व्यक्त केले. पक्षाच्या शहराध्यक्षा व खासदार वंदना चव्हाण यांचे नाव न घेता महापालिका निवडणुकीत केवळ त्यांच्या हाती पक्षाची संपूर्ण सूत्रे न एकवटता पक्षातील इतर नेत्यांना सोबत घेऊन सामूहिक नेतृत्वाद्वारे पक्षाचे संचलन झाले पाहिजे अशी भावना भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून 277 मतांनी घवघवीत विजय संपादन केल्यानंतर भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणारे पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, शिरूरचे प्रकाश धारीवाल यांच्यासह विविध सहकाऱ्यांचे भोसले यांनी आभार मानले. काँग्रेसची 53 मते फुटून ती राष्ट्रवादीला मिळाली. त्याबाबत विचारले असता भोसले म्हणाले, अजित पवार यांनी जिल्ह्यात विकास कामे करताना कधीही भेदभाव केला नाही. विरोधी पक्षांनाही त्यांनी मदत केली. त्यामुळे निवडणुकीमध्ये चांगले यश संपादन करू शकलो. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून निवडणुकीला मला मतदान केले जाईल असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे शिवसेनेच्या ग्रामीण भागाने शब्द पाळला, पण शहरातील पदाधिकाऱ्यांनी मात्र शब्द फिरवला असल्याचेही त्यांनी सांगितले. सामूहिक नेतृत्व म्हणजे आता पूर्वी 2चा प्रभाग होता, आता 4चा प्रभाग झालेला आहे. आज सामूहिक नेतृत्व जर केलं तर जास्तीत जास्त लोकांचा फायदा होऊ शकतो. जर पक्ष संघटनेच्या लोकांबरोबर आपण चांगले संबंध ठेवले, कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं, बाहेरच्या लोकांना महत्त्व न देता कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं तर कार्यकर्त्याचं विश्वासबळ वाढतं आणि त्यांना स्वतःला महत्त्व प्राप्त होतं. आणि त्यामुळे सामूहिक नेतृत्व केल्यामुळं आम्हाला विजयी सोपा जाईल. शहर अध्यक्ष काय करतात ह्याचं मला माहिती नाही आहे आणि त्या जे करत असतील त्यांच्या पद्धतीने मला एक कार्यकर्ता म्हणून, कारण की मी तसाच जुना कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा आणि मला जे खंत वाटते ती खंत मी बोलून दाखवलेली आहे. पक्षाने मी सक्रिय आत्ता आहेच आहे, पक्ष मला जबाबदारी माझी आहेच आहे, पण अजून जबाबदारी राहण्याकरता बरेचसे कार्यकर्ते आमचे बाहेर आहेत, त्यांना संघटित करायचं काम मला करायचं आहे. नाही ते कसं आहे, महानगरपालिकेच्या ह्यात यंत्रणेत त्यांना दुसरी जबाबदारी असेल काय असेल, पण आमचे सभागृह नेते, महापौर, स्थायी समितीचा अध्यक्ष
यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली आहे. मला वाटतं माझी ही पक्षाचं मत नाही, माझं वैयक्तिक मत मी सांगितलेलं आहे. हे माझं वैयक्तिक मत मी सांगितलेलं आहे. जर आपल्या कार्यकर्त्याला महत्त्व दिलं, आपल्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं की आता ज्या पद्धतीने जागा कमी आहेत, काँग्रेसचे नगरसेवक आहेत, काँग्रेसचे अनेक विचार आहेत, काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. आज बागवे गट, कदम गट, शाजेड गट असे गट वेगळे. कदमजी आल्यानंतर बाहेरून आल्यानंतर ते वेगळे बोलणार, त्या लोकांना मान्य होणार का? म्हणून इथूनचं जर आपल्या कार्यकर्त्याला महत्त्व दिलं, विश्वासात घेतलं तर आघाडी करायची गरज वाटणार नाही. मला शहर म्हणजे ज्या पद्धतीने शब्द हा वैयक्तिक मला आला होता आणि शब्द तो पाळण्याचा धर्म त्यांनी जिल्ह्यातील लोकांनी केलेला आहे. नाही, शहरा असं का झालं आता काय त्याचा विचार न करता निकाली लागलेला आहे. 440 मतं आणि 307 मतांनी निवडून येणं एवढीच चेष्टाचा विषय आहे का? सोपा विषय आहे. काँग्रेसच्या बाबतीत नेतृत्व मी काय बोललो तुम्हाला, शहरात नेतृत्व करण्याची आज एवढी मतं फुटतात म्हणजे काँग्रेसचं त्यांचं नेतृत्वच कमी पडले ना इथं. पालिकेतील राष्ट्रवादीच्या कामांची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली. पालिकेत गेली 10 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कारभाराची कॅगच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पक्षाच्या शहर शाखेने सुरू केलेल्या सुराज्य पर्व या अभियानाला त्यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. शहर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सुराज्य रथ व दीनदयाळ उपाध्याय ग्रंथालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश गोगावले अध्यक्षस्थानी होते. जाहीर कार्यक्रमाचे निमित्त साधून भातखळकर यांनी पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत पालिका निवडणूक प्रचारात प्रतिस्पर्धी पक्षांवर करणार असलेल्या आरोपांची चुणूक दाखवली. ते म्हणाले, शहरात मागील सलग 10 वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यांनी या काळात काय केले त्याचा हिशेब जनतेला द्यावा. त्यांनी भ्रष्टाचार केलेला दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्या सर्व कारभाराची चौकशी कॅगच्या माध्यमातून करायला हवी. पक्ष सरकारकडे तशी मागणी करणार आहे. सुराज्य पर्व अभियानात विविध माध्यमातून ही सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. आणि हा नोटाबंदीचा दंड काय, तो तर काय अभूतपूर्व आहे. मोदीजींनी तर एवढे चमत्कार केले मी तुम्हाला सांगतो. म्हणजे या नोटाबंदीने तर असा चमत्कार झाला, आपण तर खुशच आहोत. पण ज्याची गेलं ना त्याला विचार की तो म्हणतो तसा निर्णय चांगला आहे काय बोललं वैसे म्हणून वैसा साहेब मेरे को तो कोई धोखा नहीं है. हो गया वो तो पक्का सरळ गेला असा मला तर गमतच वाटते. सरळ होत नाही सांगता येईल. काही लोक बोलतायत रोज निर्णय म्हणजे काय, तो निर्णय कसा बरा होता. मी परवा टीव्हीवर विषय होते आम्ही 2 प्रवक्ते आमच्या म्हणजे की नाही तो म्हणजे निर्णय बरा आहे, तो चांगला आहे, तसं काही हे नाही आहे. पण तयारी इज नॉट प्रॉपर, एक्झिक्युशन इज इम्प्रॉपर. विविध परिसरातील धोकादायक झाडं तोडण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. पुणे शहराच्या विविध भागातील तसंच शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या परिसरातील धोकादायक झाड तोडण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. रस्ते तयार करताना अडथळा ठरणारी झाडं तोडण्याच्या निर्णयासंदर्भात पालिकेत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय होणार होता. मात्र जनसंख्येअभावी आणि आचारसंहितेमुळे ही बैठक झाली नाही. आता वृक्ष प्राधिकरणाची बैठक 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान काही पर्यावरण प्रेमींनी आज आयुक्तांची भेट घेऊन गेल्या 8 वर्षात आतापर्यंत किती झाडं तोडली आणि त्या बदल्यात किती लावली याबाबतची श्वेतपत्रिका द्या अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर ही वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदा आहे. त्यांना कोणतीही झाडे तोडण्याचा अधिकार नसताना त्यांनी शहरातील झाडे तोडण्यास परवानग्या दिल्या. त्यामुळे या शहराच्या प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे ही झाडे तोडू नये याबाबत आयुक्तांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. वृक्षतोडीचा मुद्दा हा गेल्या 3 वर्षापासून ऐरणीवर मॅडम. हायकोर्टाने जे निर्देश दिले होते की PIL दाखल झाली होती आणि तिचा निकाल 2013 मध्ये लागला होता आणि त्या निकालाला अनुसरून हायकोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या होत्या की वृक्षतोड कशी करावी. या संदर्भात पुणे शहरामध्ये 4 ट्री ऑफिसर असावेत आणि ते ट्री ऑफिसर पेपरला जाहिरात देऊन तुम्ही भरती करून ते झोन करावेत आणि त्या पद्धतीने वृक्षतोड करावे अशा हायकोर्टाच्या गाईडलाईन्स होत्या. माननीय आयुक्त कुणाल कुमार यांनी कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या विरोधात आम्ही NGTकडे गेलो, हायकोर्टाकडे अपील केलं आणि हायकोर्टामध्ये आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलेली आहे. या संदर्भात आज जो प्रस्ताव होता 2000 झाडं तोडण्यासंदर्भात महानगरपालिकेला किंवा वृक्ष प्राधिकरण समितीला आम्ही वारंवार आक्षेप घेऊन विनंती केली होती की तुम्ही वृक्षतोड करायच्या अगोदर ज्या काही गाईडलाईन्स आहेत, विकासाच्या आड आम्ही येणार नाही, पण वृक्षतोडसुद्धा होताना त्याबाबतचे नियम पाळले गेले पाहिजेत, हा आमचा प्रमुख आक्षेप आहे. 1975ला वृक्षतोडीचा कायदा झाल्यानंतर राज्यामध्ये पहिली शिक्षा ही आम्ही पुण्यातले जेवढे वृक्षप्रेमी आहेत त्यांनी लावली. आत्तापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये कायदा अस्तित्वात आल्यापासून कुणालाही शिक्षा लागलेली नाही. 17 लोकांना शिक्षा आम्ही लावली. पण माननीय महानगरपालिकेचे आयुक्त व वृक्ष अधिकारी म्हणून जे काम करतात मुख्य उद्यान अधीक्षक माननीय अशोक घोरपडे हे कधीही पर्यावरणवादीकडे किंवा पुणे शहरातलं पर्यावरण वाचवावं म्हणून लक्ष देत नाही. आमचा आरोप आहे की मुख्य उद्यान अधीक्षकातले जे काही कर्मचारी आणि पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत हे फक्त वृक्षतोडीच्या बाजूने बिल्डर लॉबीला कसं जास्तीत जास्त आपला सपोर्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास करता येईल याकडे लक्ष देत असतात. आजची बैठक तहकूब झाल्याचं कारण फक्त वृत्तपत्र माध्यम आणि मीडिया माध्यम आहेत. आपण सर्व लोक जागे झालात. वृत्तपत्रांमध्ये सगळ्या पेपरला न्यूज कव्हरेज दिलं, त्याच्यामुळे प्रशासन घाबरलं, आयुक्त घाबरले, मुख्य उद्यान अधीक्षक घाबरलेत, म्हणून त्यांनी काहीतरी कारण देऊन तहकुबी दिलेली आहे. अजून दुसरा ऐरणीचा मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित होतो, मीडिया जागृत झालं की अधिकारी शांत बसतात. मग 2-4 महिने जातात आणि ते झाडांची कत्तल ही 100% होतेच. फक्त जोपर्यंत मीडिया आणि नागरिक जागरूक होत नाही तोपर्यंत त्यांना वृक्षतोड हे गुपचूपपणे चालू असते. आज मीडियांचा आम्ही विशेष करून आभार मानतो की मीडियामुळे आजचे झाडं वाचलेत आणि बैठक त्यांना मीडियाच्या दबावाखाली तहकूब करावी लागली, म्हणून आम्ही सर्व मीडियावाल्यांचं अभिनंदन करतो. ज्यावेळेस आम्हाला कळलं की 2000 वृक्षांची कटिंग होणार आहे, म्हणजे दे आर गोइंग टू चॉप इट डाऊन, तर सगळ्यात पहिला मी 18 तारखेलाच कमिशनरांना, पोलीस कमिशनरांना मी पत्र लिहिलं. बरं, जेव्हा 2000 झाडं कट करणार आहे, जेव्हा ही आम्हाला बातमी कळायला बरोबर त्याप्रमाणे सगळ्यात प्रथम आम्ही काय केलं, कमिशनर म्हणजे पुणे पोलीस कमिशनर आणि ट्री चेअरमॅन जे आपले पुण्याचे कमिशनर आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिलं, म्हणजे पत्र इन्व्हर्ट केलं आणि त्यांना सांगितलं आत्तापर्यंत तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जेवढे काही झाडं कापलेली आहेत त्याच्यावर पूर्ण तुम्ही आम्हाला अहवाल द्यावा की तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किती झाडं लावलेली आहेत किंवा त्याचं तुम्ही काय केलेलं आहे, त्याचा आम्हाला पूर्णपणे अहवाल द्या आणि त्याच्याबद्दल जे काही आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्या सुनावणीसाठी तुम्ही आम्हाला लवकरात लवकर बोलावं. हा आमचा एक सगळ्यात प्रथम दिस वॉज द आम्हाला आव्हान हे होतं. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे की जे कलम म्हणजे ट्री ॲक्टचा जो सेक्शन 20A आहे त्याच्यामध्ये पोलीस आणि प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिशियल त्यांचं कामच आहे की झाडं वाचवणे. त्यांनी हे कारणं दिली पाहिजे आम्ही कुठल्या कलमच्या अंडर ह्यांच्यावरती कायदा किंवा गुन्हा दाखल करू, हे त्यांनी असं म्हणून त्याच्यामध्ये पळवाटा नाही काढावेत असं आमचं म्हणणं आहे आणि हे 2000 झाडं पूर्णपणे वाचवावी असं आमचं मत आहे. त्याचबरोबर जे युनिव्हर्सिटीचं सर्कल आहे त्या झाडांबद्दलचं आम्ही 2 वर्षापूर्वी आम्ही ह्युमन चेन केली होती, परत वैकुंठ मेहताच्या झाडांबद्दलची केली होती. आमचं अगदी सारं सोपं म्हणणं आहे, पुढे जर बॉटलनेक आहे, बॉटलनेक असा तुम्ही जे सेंट्रलपासून विद्यापीठापर्यंत ती झाडं नाही का म्हणजे तिकडचा पहिला तुम्ही रोड वाढवावा, नंतर पुढचा जो रोड आहे युनिव्हर्सिटी चौकातबद्दल त्याच्याबद्दल विचार करावा. कारण किती जरी ते झाड काढलं किंवा पूर्ण हे केलं तर काही त्याच्याबद्दल फरक पडणार नाही आहे. कारण की आता सध्या ज्या प्रकारे वाहतूक तिथं कोंडी होती आहे ती कोंडी फक्त झाडामुळे होत नाही आहे. आपण अननेसरी झाडांना गाड्यांसाठी परवाना देतो, नवीन गाड्या एवढ्या आहेत, आपण थांबवत नाही आहेत. अजूनपर्यंत काहीच उत्तर मिळालं नाही आहे. आम्ही 18 तारखेला त्याच्याबद्दल इन्व्हर्ट केलेलं लेटर आहे, तर आम्ही अपेक्षित करतो आम्ही 8 दिवस वाट पाहणार आहोत. मग त्यांना पण जे काय प्रोसिजर आहे त्याप्रमाणे 8 दिवस थांबू आम्ही, मग 8 दिवसानंतर आम्ही पुढची स्टेप्स नक्कीच ह्याच्या बाबतीत उचलू. आणि याबरोबर
आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.